नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी 143 ते ओवी 158च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत आता आपल्याला धैर्य कशाला म्हणतात त्याबद्दल सांगतायत. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपमांचाही आधार घेतलाय. ते म्हणतात, तरी तत्वा परस्परे उघड जाती स्वभाव वैरे, नोहे पृथ्वी ते निरे न नाशिजे. 5 तत्वांबद्दल भगवंत म्हणतायत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या 5 तत्वांमध्ये त्यांचा स्वभाव जर पाहिला तर एकमेकांमध्ये वैर आहे. त्यांचं एकमेकांशी पटत नाही. पृथ्वीचं पाण्याशी कसं पटेल? पाणी पृथ्वीला विरून टाकणार. निराते आटी तेज, तेजा वायुसी झुंज, आणि गगन तव सहज वायुसी भक्षी, अशी अवस्था आहे. पाण्याला अग्नी नाहीसं करून टाकतं. तर अग्नी आणि वारा यांच्यामध्ये तर झुंज लागलेलीच असते. तेजा वायुसी झुंज, आणि गगन तव सहज वायुसी भक्षी, आणि त्या वाऱ्याला गगन म्हणजे आकाश हे सहज त्याचं भक्षण करून टाकतं, त्याला गिळून टाकतं. तेवींची कोणेही वेळे आपण काहीसयाही न मिळे, आत रिघोनी वेगळे आकाश हे. परंतु या ठिकाणी आकाश तत्वाचा मात्र एक गुण आहे. ते म्हणजे असं की आकाश तत्व केव्हाही कुठंही कुठल्याही गोष्टीशी मिळत नाही. ते सगळ्यांच्या आतमध्ये राहतं, परंतु राहूनही ते सर्वांहून वेगळं असतं. आत रिघोनी वेगळे आकाश हे. ऐसी ही 5ही भूते न साहती एकमेकांते, की तियेही ऐक्याते देहासी येती. अशी ही जी 5 भूतं आहेत ते एकमेकांना सहन करू शकत नाही. पण गंमत बघा की ही 5ही भूते ह्या देहाच्या ठिकाणी मात्र एकत्र येऊन राहतात. या देहाच्या ठिकाणी एकत्र येऊन राहताना द्वंद्वाची उखी विखी सोडूनी वसती एकी, एके काते पोखी निज गुणेगा. द्वंद्वाची उखी विखी म्हणजे अर्थात त्या 2 तत्वांमध्ये जे द्वंद्व आहे, जो विरोध आहे, तो ते सोडून देतात. आणि तो सोडून देऊन सोडूनी वसती एकी. तो विरोधाभास सोडून देऊन, तो विरोध सोडून देऊन ते एके ठिकाणी राहतात. आणि एवढंच नाही तर एके काते पोखी निज गुणेगा. आपापल्या गुणांनी ते जणू काही एकमेकांना सांभाळून घेतात. पोखी म्हणजे पोषण करतात. ऐसे न मिळे तयान साजणे, चळे धैर्य जेणे, तया नाव म्हणे धृती मीगा. इथे भगवंत म्हणतात, ऐसे न मिळे तयान साजणे, चळे धैर्य जेणे. अर्थात एकमेकांमध्ये विरोध आहे, पण या विरोधाला सोडून देऊन सुद्धा जे धैर्याने एकमेकांच्या बरोबर राहतात, अर्थात स्वभाव जुळत नाहीयेत पण तरी सुद्धा मैत्रीपूर्ण नात्याने जे राहतात, तया नाव म्हणे धृती मीगा. त्या धैर्याने राहणाऱ्याच गोष्टीला मी धृती असं म्हणतो, असं भगवंत सांगतायत. पुढे भगवंत म्हणतात, आणि जीवेंसी पांडवा या 36 मेळावा, तो हा एथ जाणावा संघातू पै. हे पांडवा, अर्थात हे अर्जुना, ह्या जीवाच्या ठिकाणी ह्या 36 तत्वांचा जो मेळावा जमलेला आहे, त्या मेळाव्यालाच संघात असं म्हणतात. एवं 36 भेद सांगितले तुझ विशद, यया येतुले याते प्रसिद्ध
क्षेत्र म्हणजे. अशा प्रकारे तुला 36 तत्व मी सांगितली, विशद म्हणजे स्पष्ट करून सांगितलीत. आणि म्हणूनच या सगळ्या तत्वांना मिळून हे जे प्रसिद्धीला आलेलं आहे त्याला क्षेत्र म्हणतात. त्याचं क्षेत्र असं नाव आहे. या बाबतीत ज्ञानोबा राय येथे उपमा देतात. रथांगांचा मेळावा, जेवी रथू म्हणजे पांडवा, का अधोर्ध्व अवेवा नाव देहो. अहो, रथाला वेगवेगळे भाग आहेत. त्या सर्व भागांचा जो समुदाय, त्या संपूर्ण समुदायाला रथ म्हणतात. हे पांडवा म्हणजे अर्जुना, हे तुला ठाऊक आहेच. त्याचप्रमाणे या देहाच्या ठिकाणी सुद्धा खाली वर असे अवयव आहेत. परंतु ह्या सर्व अवयवांनाच एकत्र मिळून देह असं नाव प्राप्त झालेलं आहे. करी तुरंग समाजे सेना नाम निफजे, का वाक्ये म्हणिजती पुंजे अक्षरांचे. अहो, सेना कशाला म्हणतात? जिथे हत्ती दळ आहे, पायदळ आहे, घोड्यांचं दळ आहे, असं सर्व दळ एकत्र मिळून जी तयार होते त्याला सेना म्हणतात. त्याचप्रमाणे अक्षरांचे अनेक समूह एकत्र येतात, त्या ठिकाणी वाक्य तयार होतं, त्याला वाक्य म्हटलं जातं. तसंच का जलधरांचा मेळा वाच्य होय आभाळा, नाना लोकां सकळा नाम जग. अहो, पाण्याने भरलेले वेगवेगळे ढग जेव्हा एकत्र येतात त्यालाच आभाळ म्हटलं जातं. त्या मेघांच्या समुदायालाच आभाळ म्हटलं जातं. त्याचप्रमाणे वेगवेगळी लोक ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला जग म्हटलं जातं. का स्नेह सूत्र वन्नी मेळू एके स्थानी, धरिजे तो जनी दीपू होय. अहो, दीप म्हणजे दिवा कशाला म्हणतात? स्नेह, सूत्र आणि वन्नी म्हणजे ज्या ठिकाणी तेल, वात आणि अग्नी ह्या 3 गोष्टी मिळून येतात, एकत्र येतात, असा जो दीप, हा जो लोकांच्या हातात धरला जातो त्यालाच दिवा म्हटलं जातं, त्यालाच दीप म्हटलं जातं. तैसी 36 इये तत्वे, मिळती जेणे एकत्वे, तेणे समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे. या क्षेत्राबद्दल शेवटी सांगितलं जातंय. अशा प्रकारे ही 36 तत्व ज्याप्रमाणे एकत्र येतात आणि त्यांचा समुदाय ज्या ठिकाणी घडतो त्याला क्षेत्र म्हटलं जातं. आणि या क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर आणि वाहतेनी भौतिके, पाप पुण्य येथे पिके, म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो. अजूनही कौतुकाने आम्हाला याला क्षेत्र म्हणावंसं वाटतं, कारण या ठिकाणी पाप पुण्याचं पीक येतं. आणि एकाचेनी मते देह म्हणती ययाते, परी असो हे अनंते नामे यया. आणि अहो, काही जणांच्या मताने याला देह असंही म्हणतात, परंतु याला अनंत नावं आहेत. असो, पै परतत्वा आरवते आणि स्थावरा आतवते, जे काही होते जाते ते क्षेत्रची हे. शेवटी भगवंत म्हणतात परतत्वा आरवते, परतत्वाच्या अलीकडं जे काही आहे, आणि स्थावरा आतवते, आणि स्थावर म्हणजे भौतिकामध्ये जे काही आहे, परतत्वाच्या अलीकडे जे काही आहे ते भौतिक आहे. त्या भौतिकामध्ये जे काही आहे, जे काही होते जाते ते क्षेत्रची हे. त्याच्यामध्ये जे काही होतं म्हणजेच प्रगट होतं किंवा जातं म्हणजे नाहीसं होतं, त्या सगळ्याला क्षेत्रच म्हणतात, असं भगवंत आपल्याला सांगतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.